नमस्कार मित्रांनो, माऊली गोट फार्म चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण बंदिस्त शेळ्यासाठी हिरवा चारा म्हणजे आपण बाकीचे सुद्धा चारे म्हणजे दसरथ घास असो, शेवरे असो, सुबाबळ असो किंवा तुती, हे तर चारे आपण आहारात द्यायलाच पाहिजेत. म्हणजे कमीत कमी बंदिस्त शेळीपालन जर करायचं म्हटलं तर कमीत कमी आपल्याकडं 4 म्हणजे 5-6 चारे तर असले पाहिजे मित्रांनो. तर त्याने म्हणजे शेळ्यांची पिल्लांची चकाकी चांगली राहते आणि विशेष म्हणजे चकाकी चांगली राहते आणि शेळ्यांना आपलं मेडिकल म्हणजे मेडिकलवरून औषधं दवाखाना आपल्याला कमी लागतो बघा, चाराचं जर व्यवस्थित नियोजन असेल तर. आणि बंदिस्त शेळी फार्म केला आपण तर आपल्याला चारा साठवणूक करण्याची गरज असते मित्रांनो. तर आता हे आपण पाहू शकता, हे अशी मका आहे आणि आपण या मकाला 40 दिवस झाले असतील बघा, आणि स्प्रिंकलरनेच पाणी देतो या मकाला. आपण 40 किलो पेरलेले आहे. तर मित्रांनो, आपला पहिला विषय असतो, आपण बंदिस्त शेळीपालन केलं किंवा नवीन आपण मका पेरली शेळ्यांसाठी तर त्याचं नियोजन करणं बघा 100% गरजेचं असतं. आणि आपल्याला म्हणजे कशा पद्धतीने मका चारायची कशी नाही ते आपल्याला काय माहीत नसतंय. तर मित्रांनो, आपण मकाचे बघा 5-5 गुंठ्याचे व्हायना 2-3 टप्पे करायला पाहिजेत बघा. एक 10-15 जरी शेळ्या असन आणि आपण 5-5 गुंठ्याचे जर टप्पे करून जर पेरली महिन्याने तर मित्रांनो, पहिली जर आपली जास्त दिवसाची झाली तर आपल्याला दुसरा पड लगेच चालू करता येतो. आणि मका मित्रांनो चारायची कशी, तर तुरा फेकायला लागला, एक अर्धा तुरा जर फेकायला लागली बघा मका, तर लगेच आपण शेळ्याला चालू केली तरी चालतंय बघा. आणि आपल्या मकाला जोपर्यंत कणसात जास्त दाणे भरले नाही बघा, म्हणजे डायरेक्ट आपले फुलदाणे भरले तेव्हा मका आपले म्हणजे भरायच्या अगोदर आपण मका देणं म्हणजे बंद करायची ती. आणि चाप कटर असेल किंवा आपला आपण बैलाला वैरण ते टाकतो तो म्हणजे कापून टाकतो तो आडकिता बघा. जर आपल्याकडं 5-10 शेळ्या असतील आणि चाप कटर नसेल तर मित्रांनो आडकिता असतो त्यांनी सुद्धा कट करून टाकू शकता. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, आपण आता तुम्हाला मी सांगतोय म्हणजे महिन्याने म्हणजे फळं जरी आपण पाणी असले विहिरीचे किंवा बोरचे तर आपण तिन्ही ऋतूत मका पेरू शकतो बघा. काही प्रॉब्लेम येऊ शकत नाही. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा या तिन्ही ऋतूमध्ये सुद्धा आपण मका पेरू शकतोय. तर मकामध्ये जास्त पाणी सुद्धा असतंय बघा. तर आपण जर जास्त पाणी असेल तर थोडीफार म्हणजे एका दिवसाने उन्हात ठेवून सुकून जरी दिली तरीही चालते. आणि मित्रांनो, जर आपल्या शेळ्याला कट करून नाही दिली तर त्यांचा बघा तो खालचा जबडा असतोय का, तो थोडा कवळा असतोय. त्यामुळं 1-2 इंचाने म्हणजे 1-1.5 इंचाने असे कट करून द्यायची कोणत्याही येणे. तर मित्रांनो, आपण फक्त नेपियरवरच शेळीपालन करू शकत नाही.
त्यासाठी हिरव्या चाऱ्यात मकाचं सुद्धा भरपूर घटक आहेत. त्यामुळं जर आपण काय होतं आहे, जर जास्त दिवसाची मका जर झाली आपली, म्हणजे आपली मकाला म्हणजे दाणे भरले कणसाला, आणि ते जर मकाच वाळायला लागली, तर मित्रांनो शेळ्यांसाठी तुम्ही चारू नका. तर त्याने आपल्याला शेळ्यांना पोटफुगी ते प्रॉब्लेम येऊ शकतात. ती तशीच राहू द्या, वाळू द्या. गाई बैल म्हशी जर असतील तर त्याच्यासाठी काम येईल तुम्हाला, त्याच्यासाठी काम येईल. आणि जे कणस राहतील तुमचे 4 म्हणजे 5-10 गुंठ्यातली जर असतील, तर त्यापासून आपल्याला उपनेरमधून मका काढून पुन्हा आपल्याला मका पेरण्यासाठी बी काम येईल. आणि शेळीच्या पिल्लांना शेळ्यांना भरडून सुद्धा मका चारता येईल बघा. त्यामुळे जास्त दिवसाची जर झाली तर तरी हे काय आपला तोटा नाही. तर आपला हा फळ खाण्यासाठी आता महिनाभर बाकी आहे म्हणायचं. आता एकदा कांडीला लागली तर फास्ट वाढ होत असते आता इथून पुढं. तर आपण दुसराही प्लॉट टाकलेला आहे, तो पण पाहू. तर मित्रांनो, इथं आपली तुती आहे बघा, आणि तुतीच्या शेजारीच आपण आता हा दुसरा मकाचा प्लॉट टाकलेला आहे. तो जर आपला संपला तर हा पुन्हा शेळ्यांना खाण्यासाठी येईल. हा सुद्धा आपण 15 किलो पेरलेला आहे. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? आपले व्हिडिओ जर आवडला तर लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी धन्यवाद.